ओबीसी आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करणारा परळी ममदापूर या गावचा आशिष मुंडे यांनी काल आत्महत्या केली आणि खरं तर हेच त्याचं हे घर आहे. पत्र्याच्या घरामध्ये तो राहत होता आणि ओबीसी चळवळीमध्ये सातत्यानं काम करत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या रील्स देखील आपल्याला काल पाहायला मिळाल्या. पूर्ण त्याच्या व्हिडिओ पाहून सुषमा अंधारे असतील, त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्र हळहळला. मात्र या आत्महत्याचं कारण काय, हे पूर्ण महाराष्ट्रालाच प्रश्न जो आहे तो पडला होता. आणि त्यानंतर त्या कुटुंबियांची, आईवडिलांची थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. का हे टोकाचं पाऊल उचललं, आई का टोकाचं पाऊल उचललं असं तुम्हाला एकंदरीत वाटतंय? त्याचं टोकाचं पाऊल उचलण्याचं कारणच आम्हाला कळलं नाही. तो फक्त म्हणे, "आई मी रील काढतोय, रील माझ्या खूप प्रसिद्ध व्हायल्यात, पण मला रीलला पाठिंबा, पण मला त्याचा त्रास पण व्हायला आहे. पण बाळा तुला काय त्रास व्हायला आहे?" मला त्यानं कधी सांगितलं नाही. मी विचारायचं, "काय त्रास होत आहे?" त्रास होत असला तर तो रील काढायचं बंद कर. मग असं मी म्हणायचं, तर ती म्हणायचा, "आई मी सांगायचंच नाही काय बोलायचं, तुला काय करायचं त्याच्याहून, माझा मी बघून घेईन." असं फक्त. ओबीसी चळवळीमध्ये ज्यावेळेस तो काम करत होता त्याला काही म्हणजे असं आरक्षणावरून कधी धमकी किंवा कॉल असं काही? एक व्हिडिओ काढला होता. पुण्याला तो कंपनीमध्ये गेला होता काम मागायला. तर तो कुणातरी कंपनीने इंटरव्ह्यू घेतला आणि त्याला ते ओबीसीचा का काय आहे म्हणून त्या कंपनीवाली मराठीची होती का काय, ती वंजारी कोणाची होती, की त्या कंपनीनं त्याला सिलेक्ट केल्यावर तो पुन्हा त्याला नाही म्हणून काम सांगितलं. मग त्यानं ते तिथं व्हिडिओ काढला, व्हिडिओ व्हायरल केला आणि तो घरात परत आला. तिथून त्याने कंपनीत घेतलं नाही त्याला कामाला त्या लोकांनी. काही शेवटचं हे टोकाचं पाऊल उचलण्याच्या अगोदर तुमची आणि त्यांची शेवटची काही चर्चा झाली असं काही काही शेवटची चर्चा वगैरे नाही. फक्त म्हणलं, "बाळा तू खचलाच कशामुळं? नेमकं काय कारण आहे तुझं खचायचं? तर तुला काय करायचं आहे?" एवढंच म्हणे. मग तू गप्प बस. आणि त्याचं ते मोबाईलवर कुणाला बोलायचा, काय करायचा, फक्त बाहेर निघण्याचा प्रयत्न करीना ह्या 15 दिवसात. का त्याची तब्येत बी साथ देईना त्याला. अशक्त झाला, जेवण करीतच नसं, सकाळी उठायचा. ते त्याच्या डोक्यातच खेळत होतं, की त्याला ओबीसी आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करत होता. याच्यामध्ये म्हणजे खूप मोठं खच्चीकरण झालं, आरक्षणाला धक्का लागला म्हणून. शक्यतो जास्तीत जास्त भोगलवाडीला सभेला गेला. आई म्हणला, "मला भोगलवाडीला फोन आलाय, कोणते हाके काका आहे आणि त्याची सभा आहे." तर मी म्हणलं, "बाळा तितक्या लांब जाऊ नको तो सभेला." तर "जायचंय मला त्याचा फोन आलाय." तिथून आला ती कसा वेगळ्याच मनस्थितीत. पुन्हा आज 4-8 दिवसाला लगेच बीडला कुणाची सभा आहे म्हणला, "आई मला बीडला पण त्यांचा फोन आलाय, मला जायचंय." "बाळा जाऊ नको, तो कशाला उगाच जातोस, नको जाऊ दे." बीडच्या भुजबळांच्या सभेला देखील आशिष गेला होता. आणि त्यानंतर भोगलवाडीच्या पण सभेला गेला. नाही, दोन्ही सभेला गेला होता. भोगलवाडीच्या पण गेला होता आणि बीडच्या पण गेला होता. मग पुन्हा तिथून पुढं त्यानं ते हेच राहिला, खचतच राहिला. सांगत बी राहिला नाही आणि सांगितलं बी नाही काय करायला ते कळू बी नाही. फक्त मला पुन्हा आता धंदा वगैरे करावा असा वाटायला. म्हणलं तुझ्या मनाला वाटेल ते कर बाबा. काही त्याच्या भावना होत्या, ते बी मी भावना थोड्या पूर्ण करू शकले नाही. माझी परिस्थिती बरोबर नव्हती. पण माझ्या वतीनं मी प्रयत्न करीत होते त्याला समाधान ठेवण्याचं, की कमीत कमी माझेच्यानं तरी त्याचं खच्चीकरण होऊ नये, अशी माझी इच्छा होती. पण ते शेवटी त्यानं साथ दिली नाही मला. असं त्याचे वडील पण माझ्यासोबत आहेत. काय शेवटचं बोलणं कधी झालं? शेवटचं बोलणं ते ह्याच्या भोकरवाडीच्या सभेहून आला, बीडची सभा केली. तिथून आला तसं ते काही खचलाच होता. ओबीसी आरक्षणामुळं विचार करायचा ते हमेशा. हां हां. आरक्षणाला धक्का लागला म्हणून तो म्हणजे खचत होता मनानं. आरक्षणाला धक्का लागल्यामुळं तो खचत होता हमेशा हमेशा. ओके, धन्यवाद. खरं तर या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आशिष हा भोगलवाडीची सभा पण त्यांनी त्या ठिकाणी त्या सभेला गेला होता. भुजबळांच्या बीडच्या सभेला देखील तो गेला होता. सातत्यानं रील्सच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाला धक्का लागला हा सातत्यानं व्हिडिओ जे आहे ते रील्सच्या माध्यमातून आपला प्रसारित करत होता. आणि त्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. मात्र प्रशासन हे कशा संदर्भात या आत्महत्येची दखल घेईल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्यज मीडिया, अंबेजोगाई, बीड.